ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करोत. आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात देखील करते. तर बघा, घटस्थापना आपण प्रत्येकाने केलेली असेल. प्रत्येक घरामध्ये घटस्थापना ही केली जाते. आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार प्रत्येक जण हा घटस्थापना करत असतो. आणि घट कधी उठवावे तर प्रत्येकाने आपला कुलाचार पाळणं गरजेचं असतं. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या कुळातील ज्या काही व्यक्ती गावी राहत असतील किंवा जे कोणी मोठे असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की आपल्या इकडे घट किती दिवसांचा असतो. कारण काही काही ठिकाणी नवमीला घट हलवतात तर काही काही ठिकाणी दशमीला हलवतात. मात्र आपल्याला घट विसर्जन करण्यापूर्वी घटातील थोडंसं जे धान्य आहे ते गुपचूप एकदम शांततेत फक्त इथे ठेवायचं आहे की ज्यामुळे आपली गरिबी, दुःख, दारिद्र्य दूर होऊन सुख, संपत्ती, ऐश्वर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शांतता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेल, की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण तुमच्यापर्यंत पटकन पोचले जातील. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तसेच घट कधी उठवावे, घटाला कोणता नैवेद्य दाखवावा, उपवास जर तुमचा असेल तर तो केव्हा सोडावा, कडाकण्याची माळ कधी बांधावी, देव कधी हलवावे आणि कोणत्या चुका या करायच्या नाहीत, आणि अखंड दिवा जर तुम्ही लावलेला असेल तर त्याचं काय करावं, याची सर्व माहिती मी परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना तो व्हिडिओ हवा असेल, ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी तिथे जाऊन नक्कीच पाहावी, ही सर्वांना विनंती. तर बघा, आता कुणी नवमीला घट हलवतं तर कुणी दशमीला हलवतं. मग तुम्ही घट केव्हाही हलवा. ज्यावेळी घट हलवला जातो की नाही त्यावेळी त्याचं थोडंसं धान्य हे आपण काढून घ्यायचं असतं. थोडंसं धान्य काढून घेतात आणि ज्या मुले आहेत, जे पुरुष वर्ग आहे तो आपल्या टोपीमध्ये हा धान्याचा तुरा लावतात. आणि ज्या महिला असतात की नाही त्यांनी हे जे धान्य आहे ते आपल्या केसांमध्ये घालायचं असतं. ज्याप्रमाणे आपण फूल घालतो त्याप्रमाणे देवीचा प्रसाद म्हणून, कुलदेवीचा प्रसाद म्हणून हे करणं गरजेचं आहे. आणि गावाकडे सर्रास हे केलं जातं. मला हे माहीत नाही की शहरामध्ये केलं जातं की नाही. मात्र माझा जन्म देखील गावात झाला आहे आणि मी अजून देखील गावाकडेच राहते. त्यामुळे गावाकडच्या ज्या परंपरा आहेत त्या मला असं वाटतं तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजेत की ज्या कधीही विलुप्त होऊ नयेत. हाच हेतू मनात धरून आजचा व्हिडिओ मी करत आहे. तर हा जो आहे हा कुलदेवीचा प्रसाद असतो. आता घटस्थापना आपण का बरं करतो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? तर त्याचं कारण बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल तरी सुद्धा मी सांगते की घटस्थापना ही यासाठी केली जाते की येणारं जे वर्ष आहे ते कुलदेवीच्या कृपेने आपल्या बाबतीत कसं जाणार आहे याचा जो संकेत आहे तो आपल्याला घट देत असतो. आता हा घट कसा हा संकेत देतो तर ज्यावेळी आपलं धान्य आपण घट बसवतो आणि ज्यावेळी आपले धान्य अगदी छानपैकी उगवून येतं, अतिशय हिरवगार होतं, त्यावेळी आपण हे समजून जायचं असतं की आपली कुलदेवी जे आहे, कुलदेव जे आहे ते आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. आपण जी काही सेवा करत आहोत, मग कशी हे असो तोडकी मोडकी, प्रत्येकालाच पूजापाठ हे करण्यासाठी जास्त वेळ मिळेलच असं नाही. कुणाला भेटतो कुणाला भेटत नाही कामामुळे. मात्र श्रद्धा जी आहे ना, ही श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची असते. आणि श्रद्धेचाच देव भुकेलेला असतो आणि देव फक्त श्रद्धा पाहतो. तुम्ही कसं करताय, काय करताय याच्यापेक्षा तुम्ही किती करताय आणि कशासाठी करताय ना हे जास्त देव पाहत असतो. मनापासून अंतःकरणापासून एक हाक जरी मारली तरी देखील देवाला पुरेशी असती. तो भक्तीलाच भुकेलेला असतो. तर हे जे संकेत आहेत ते आपल्याला देत असतो देव की येणारं जे वर्ष आहे ते आपल्याला अतिशय सुखाचं, शांततेचं, समाधानाचं जाणार आहे. मात्र आपल्या घरामध्ये जर भरभराटी हवी असेल, ऐश्वर, संपत्ती, पैसा, पाणी, सुख यामध्ये जर तुम्हाला वाढ हवी असेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आता घट तुम्ही केव्हाही हलवा, मात्र दसऱ्याच्या दिवशी बघा, दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा जो घट आहे या घटातील जे धान्य आहे ते थोडंसं धान्य हातामध्ये घ्यायचं आहे. तसं तर ज्या दिवशी आपण घट हलवतो बघा, ज्या दिवशी तुम्ही नवमीला हलवा किंवा दशमीला हलवा, दशमीला हलवला की तो दसराच असतो. नवमीला हलवला तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हलवणार आहात. तर तुम्ही
हे करायचं आहे, त्याचे जे धान्य आहे की नाही ते सर्व देवांना अर्पण करायचं आहे नैवेद्याच्या स्वरूपात. आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी देखील तुमचा घट कधीही हलवा, मात्र दसऱ्याच्या दिवशी देखील तुम्हाला हे धान्य या घटामधील थोडंसं घ्यायचं आहे. हातामध्ये घ्यायचं, प्रार्थना करायची की माझ्या घरात सुख समृद्धी संपत्ती यात वाढ व्हावी, यासाठी मी हा उपाय करत आहे. हे कुलदेवी, जर तुमच्या घरी स्वामी समर्थांचं अधिष्ठान असेल, आम्ही एक स्वामी सेवेकरी आहे म्हणून सांगावंसं वाटतं, जर तुमच्या घरी जर स्वामी समर्थांचं अधिष्ठान असेल तर या दिवशी या जे तुम्ही धान्य घेतलेलं आहे यासोबतच तुम्हाला 5 आपटेची पाने घ्यायची आहेत हातामध्ये आणि नंतर ही प्रार्थना करायची आहे. जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचं अधिष्ठान नसेल तर तुम्ही कुलदेवीला केलीत प्रार्थना तरी देखील चालेल. तुमची कोणतीही कुलदेवी असो, तुम्ही तिच्यासमोर ही प्रार्थना करू शकता. ज्यांना कुलदेवी माहीत नाही, ज्यांच्या घरी अन्नपूर्णा देवी असेल, त्यांनी हा उपाय अन्नपूर्णा देवीच्या समोर करायचा आहे. अर्थात मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तर दिलेत, तर उपायाकडे वळूयात. तर हे धान्य हातामध्ये घ्यायचं, 5 पाने आपटेचे आहेत ते देखील हातामध्ये घ्यायची आणि प्रार्थना करायची आहे की हे देवा, मग ते स्वामी समर्थ असो, कुलदेवी असो किंवा अन्नपूर्णा माता असो, ज्या देवासाठी तुम्ही करत आहात, ज्या देवाकडे प्रार्थना करत आहात त्यांचं नाव घ्यायचं आहे. आता मी स्वामी समर्थांचं नाव घेत आहे. हे स्वामी समर्थ महाराजा, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर संपत्ती यामध्ये वाढ व्हावी हीच इच्छा मनात धरून मी हा उपाय करत आहे आणि हा जो उपाय आहे तो माझ्यासाठी फलित व्हावा हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे असं म्हणायचं. आणि नंतर पुढे म्हणायचं, या 9 दिवसात ज्या काही चुकून माकून ज्या चुका झाल्या असतील त्याच्यासाठी मला क्षमा देखील करावी ही विनंती असं म्हणायचं. आणि नंतर हे जे धान्य आहे, ही जी आपटेची पाने आहेत ते स्वामी समर्थांच्या चरणाजवळ तुम्ही ठेवू शकता किंवा एका साईडला देखील ठेवू शकता, डोक्यावरती ठेवू नका. स्वामी समर्थांच्या चरणापाशी ठेवायचे आहे. कोणत्याही देवीच्या समोर ठेवत असाल तर तिच्याही चरणांच्या जवळच हे ठेवायचं आहे. हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या सकाळी करायचा आहे, दसऱ्या दिवशी सकाळी करायचा आहे. नंतर संध्याकाळी, ज्यावेळेस संध्याकाळ होईल की नाही, दिवाबत्ती वगैरे लागेल, दिवाबत्ती लागल्यानंतर ही आपटेची पाने आणि हे जे धान्य आहे ते हातामध्ये पुन्हा घ्यायचं आहे. आपट्याची जी 5 पाने, म्हणजे पहिल्यांदा धान्य घ्या हातामध्ये आणि नंतर आपट्याची जी 5 पाने होती की नाही त्याच्यातली 2 पाने तुम्हाला अगोदर हातामध्ये घ्यायची आणि नंतर जे 3रं पान आहे ते मधून कापायचं आहे, तोडायचं आहे. कापू नका शक्यतो, लगेच ते वेगळं होतं, तर ते वेगळं करायचं आहे. म्हणजे 2.5 पान, जे तुम्ही 5 पानं देवाला अर्पण केलेली त्यातील 2.5 पान तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि 2.5 पान तुम्हाला तसंच देवापाशी ठेवायचं आहे. नंतर हे 2.5 आपट्याचं पान आणि हे जे धान्य आहे ते पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला तुमच्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे. जिथे तुम्ही पैसा ठेवत असाल, जिथे धान्य ठेवत असाल, धान्यात ठेवलं तर धान्यात वाढ होईल. पैशामध्ये जर तुम्ही ठेवलं, तिजोरीमध्ये ठेवलं, जिथे पैसा ठेवतो तिथं ठेवलं तुम्ही, तर सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर यात वाढ व्हायला सुरुवात होईल. उपाय अगदी छोटासा आहे, मात्र याचा चमत्कार 3 ते 4 दिवसातच तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल. एवढा जबरदस्त हा उपाय आहे जो सर्वांनी करावा ही विनंती आहे माझी कळकळीची की सर्वांनी करून पहा. आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा. तर आजची माहिती ही एवढीच होती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.